तर आज बरं का विशेष म्हणजे काय माहिती आहे का, एका ठिकाणी मी फ्रीज बघायला आलो मी. तर एक फ्रीज बघायला आले असताना मला जाताना पण हा विषय दिसला. पण त्या मालकाची पण गाठ घेतली, म्हणलं त्यांच्या परस्पर व्हिडिओ बनवायला नका. पण मला ते निवेदन बघून मला भारी वाटलं. हे काय करते ते, ज्यावेळेस वाळलं मकवान असेल त्यावेळेस पूर्ण वाळून देते ती. आता मी वल्याचं मुरगास बऱ्याच ठिकाणी बघितलं, पण ह्यांचं निवेदन काय माहिती आहे का, ह्याचं एक टप आणि वल्याचं एक टप असं दोन्ही मिक्स करून गायांना खाऊ घालते त्या. त्याच्यामुळं जो येणारा रिझल्ट आहे तो अप्रतिम आहे. आता इकडं पण त्यांनी वाळं ठेवलेलं आहे बरं का, ते पण चांगल्या प्रकारचं आहे. आता तुम्हाला गाया दावतो, गाया कशा प्रकारच्या आहेत आलं घ्यायचं. पण निवेदन बी गोठ्याची व्यवस्था बघा बरं का, अगदी व्यवस्थित दरवाजा एकदम कुलूप ह्या व्यवस्थित आहे. आणि प्लस अजून कॅमेरा पण आहे. आणि त्याच्यात तुम्हाला सांगायचं विशेष काय माहिती आहे का, यांची जी काय आज मी तिला जे ह्यांची जे शेणखत आहे मुक्त गोठ्यामध्ये असल्यामुळं आणि प्लस पूर्ण भोगा होते सगळ्यात महत्त्वाचं. तर असं नियोजन करायला पाहिजे. जनरेटरची सुविधा आहे, प्लस धारा काढायची मशीन एकदम ओके आहे. गायांची क्वालिटी पण बघा, गाया वगैरे कशा प्रकारच्या आहेत काय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, गाया हा मुक्त संचार असल्यामुळं दुधाची जी काय क्वालिटी आहे, म्हणजे दूध जी काय क्षमता देण्याची आहे, जनावर अगदी एकदम फ्रीली राहते ना. मला सांग, माणूस बी बांधल्यात असल्यावर माणूस कसा राहतो, दबावाखाली राहतो. मग तसंच या जनावराचं बी असंच आहे हो. माणसाला आणि जनावराला ह्यात काय फरक नाही. त्याला बी मुक्तपणे जर खायला भेटलं आणि फिरायला जर भेटलं तर त्याच्यामध्ये सुद्धा 100% थोडाफार का होईना पण 100% फरक पडतो. असं काय जाणवत आहे का की बाबा पहिलं बांधून असल्यानंतर दुधाला काय म्हणजे कमी देत होते आणि आता मुक्तमध्ये काय बांधून असल्यानंतर त्याची उठ बस जा इकडे तिकडे फिर काही चालतच नसतं. आता मोकळा असल्यामुळं कुठे बी फिरते ती बसते ती रवत चालू राहते. आणि त्यातल्या त्यात प्लस जोडधंदा शिकीला जोडधंदा म्हणून अगदी उत्तम पर्याय आहे. आणि ऐका, दुधाच्या बाबतीमध्ये कधी निगेटिव्ह होणं अजिबात बरोबर नाही का. तर हा व्यवसाय असा आहे, हा वाढता व्यवसाय. कालवड जर झाली ना, त्या गाईच्या जागेला ते जनावरच ते गाईच उभा राहते, पण त्याप्रमाणे त्याला सांभाळलं जातं. आणि प्लस अजून काय माहिती आहे का, त्याच्यामध्येच तुम्हाला सांगायचं एक कोंबड्या बी आहेत त्या. शेणखत पूर्णपणे एकदम ओके सगळं. पाण्याची व्यवस्था, पाण्याची टाकीपिकी एकदम जसं जणू एकदम नियोजनबद्ध जशी काही खेळी असते ना तसं अगदी नियोजनबद्ध आहे. माझ्या मनाला भावलं. मी जात होतो रस्त्यानं जात असताना मी त्यांची गाठ घेतली. मला काय नेमका विषय आहे, काय म्हणजे जो काय सिस्टमॅटिक काय जे कसं बनवलेलं आहे हे थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पाण्याची व्यवस्था आहे, पाणी वगैरे पिण्यासाठी पण अगदी व्यवस्थितपणे एकदम जनावरांसाठी एकदम ओके पाहिजे. आतल्या बाजूला जे काय म्हणजे ज्यावेळेस ऊन वगैरे होईल किंवा ज्यावेळेस पावसाळ्याचा विषय असेल त्यावेळेस आतमध्ये पण बांधायची सुविधा त्यांनी करून ठेवली आहे. प्लस झाडं पण आहे की जेणेकरून ज्यावेळेस त्यांना काय वाटेल बाबा आता जास्त काही शेडमध्ये नकोच आहे, त्यांना सावलीची आवश्यकता नैसर्गिक पाहिजे, तर ते अशा प्रकारच्या झाडाखाली पण थांबू शकते त्या. तर अशा प्रकारचं नियोजन करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याला अगदी सुटेबल राहील. आणि प्रत्येकानं म्हणजे चौकशी माणसाची बुद्धी असायला हवी. आणि सगळ्यात प्लस पॉईंट काय माहिती आहे का, शेतकरी मस्त लय मोठा आहे पण स्वतः वैयक्तिक आबदतो आहे. त्याच्यामुळं तो प्रॉफिटमध्ये 100% राहणार आहे का, तर वैयक्तिक तो स्वतः गोठ्यामध्ये आहे आणि स्वतः वैयक्तिक लक्ष देतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, जो वेळेस आपण स्वतःहून याच्यामध्ये उतरतो त्यावेळेस त्या ठिकाणी प्रॉफिट 100% असतात. तर तुम्ही पण असं कधीतरी का होईना असं स्वतःचं जे काय एक स्टेबल म्हणायचं, एक दूध व्यवसाय, एक दूध उत्पादक जर अशा प्रकारचं जर बनायचं असेल तर ह्या पाहुण्यासारखा तुम्ही अवश्य बना. पाहुणं नाव काय होतं तुमचं? हां, गोरखधन बंडगर म्हणून आहेत. आणि वासरांना पाजत नाही आणि विशेष म्हणजे गायला पाजत नाही. तेव्हा तिथं पारस साहेब बारकं जे काय असेल ना ते डायरेक्ट बाहुल्यात दूध काढतो डायरेक्ट बाहेर म्हणजे ज्यावेळेस आपण गाईच्या कासातून दूध बाहेर काढतो त्यावेळेस म्हणजे कासेला जखमा वगैरे होतात. त्याच्यामुळं कसं हा प्लस पॉईंट आहे की बाबा ते बाहेर काढून पाजतात, त्याच्यामुळं ते त्याची निगा पण होती, या गाईच्या सडाची पण निगा राखली जाते. प्रत्येक गोष्ट जर बारकाईने जर लक्ष दिली ना तर व्यवसायामध्ये हा उत्तम प्रकारचं माणूस म्हणून मला लागेल. कारण एकदम व्यावसायिक जर बनायचं असेल तर ह्या काकासारखं किंवा ह्यांच्यासारखं बना. माझं पण दूध व्यवसाय, मी पण एक दूध उत्पादक आहे, माझ्याकडे पण गाय आहेत. पण ह्यांचं नियोजन बघून मलासुद्धा ते मनाला माझ्या राहुलं नाही. आणि म्हणलं चला आपण एक ह्यांच्याबरोबर ह्यांच्या परमिशननुसार आपण ह्याला म्हणलं विचारू. आणि ह्यांनी काय सिस्टमॅटिकनं केलं आहे, त्यांचा चारा असेल, दुधाची व्यवस्था असेल, पुन्हा शेणखत असेल, हे बाकीच्या गोष्टी त्यांना विचारल्या, मला पण भारी वाटल्या. तर अवश्य तुम्हाला व्हिडिओ पाहून कसा वाटला, काय वाटला अवश्य माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना राम राम.
आणि अशाच प्रकारे तुम्ही पण दूध उत्पादक व्हा आणि आपल्या शेतकरी जीवन हा चॅनल अवश्य सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.